शीतल तेजवानीनं सरकारची जमीन गैर पद्धतीनं कशी विकली याचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून 11 पानी रिपोर्ट तयार करण्यात आलाय। महसूल विभागाचा 5 पानांचा स्वतंत्र अहवाल आहे। हे दोन्ही अहवाल आज कोर्टामध्ये सादर केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुरवणी जबाबही नोंदवलेला आहे। पुणे पोलीस शीतलची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागणार असल्याचं कळतंय। कागदपत्र तपासण्यासाठी वेळ लागणार असल्याची पोलिसांची माहिती आहे आणि याचसाठी शीतल तेजवानीची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे। त्यामुळे कोर्ट यावर काय निर्णय देईल, शीतलला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावेल का याकडेही लक्ष असणार आहे। मात्र शीतलनं ही सरकारची जमीन जी होती ती कशा पद्धतीने विकली या संदर्भात एक महत्त्वाचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे। महसूल विभागाने देखील 5 पानांचा स्वतंत्र अहवाल तयार केलाय। त्यामुळे दोन्ही अहवाल आज कोर्टामध्ये सादर करूनच त्यानंतर हे 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, झी24 तासनं हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलेला होता। शीतल तेजवानीला अटक झाली। शीतलनं सरकारची जमीन कशा पद्धतीने लाटली, कशा पद्धतीने आपल्याकडे बळकावण्याचा प्रयत्न केला या संदर्भात अहवाल तयार झालेला आहे आणि हाच अहवाल आज कोर्टामध्ये सादर केला जाऊ शकतोय आणि तिची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते। खरं तर या प्रकरणामध्ये आपण बघितलं तर आर्थिक गुन्हा शाखा असेल आणि महसूल असेल या दोन्ही ज्या संस्था आहेत, जे सरकारी अधिकारी आहेत, ते या प्रकरणामध्ये बारकाईने पाठपुरावा करतात, ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। महत्वाचं म्हणजे शीतल तेजवानीला काल अटक झाल्यानंतर तिला आज कोर्टात हजर केलं जाईल आणि या दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने 11 पानांचा रिपोर्ट जो आहे तो केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये 5 पानांचा महसूल अधिकाऱ्यांचा रिपोर्ट आहे। त्यामुळं आता ही सुनावणी जी आहे ही दुपारी सुरू होईल। मात्र त्याआधी या प्रकरणामध्ये पोलिसांकडे पूर्ण तयारी झालेली आहे। 11 पानांचा रिपोर्ट जो आहे तो या ठिकाणी तयार केलेला आहे आणि विशेष करून महसूलचे जे अधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी पुरवणी जबाब घेऊन 5 पानांचा ही रिपोर्ट तयार केलेला आहे आणि तो कोर्टात आज सादर करण्याची शक्यता आहे। शीतल तेजवानींनी जे प्रकरण केलेलं आहे किंवा जे गैरव्यवहार केलेला आहे या प्रकरणामध्ये व्यवहार हा मोठा आहे। कागदपत्रांची बारकाईने तपासणी मोठा आहे। कागदपत्रांची बारकाईने तपासणी करावी लागणार आहे। त्यासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे, कारण थोडासा वेळ लागू शकतो असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र आता या ठिकाणी जर बघितलं तर पोलिसांकडून पूर्ण तयारी झालेली आहे आणि 14 पानांचा जो रिपोर्ट तयार केलेला आहे तो आज कोर्टात सादर केला जाईल आणि कशा प्रकारे शीतल तेजवानीने माणसांची फसवणूक केली, शासनाची जागा जी आहे ती कशा प्रकारे फसवून दुसऱ्यांना विकली केली, हा संपूर्ण जो अहवाल आहे तो या ठिकाणी तयार केलेला आहे। त्यामुळे आता आज कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे। मात्र पोलिसांकडून 14 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी आहे ती केली जाणार आहे। त्यासाठी पोलिसांनी 11 पानांचा रिपोर्ट तयार केलेला आहे आणि त्याच्यासोबत महसूल विभागाचाही 5 पानांचा जो रिपोर्ट आहे तो त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तो आज कोर्टात सादर करतील। त्यामुळे आता आज कोर्ट काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं असणार आहे, कारण या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीने सरकारची जमीन विकण्याचा प्रयत्न केलेला आहे असा सविस्तर अहवाल जो आहे तो महसूल विभागाकडून घेतलेला आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेने जे स्टेटमेंट घेतलेलं आहे ते तिथले जे वतनदार आहेत त्यांचेही या ठिकाणी स्टेटमेंट घेतलेलं आहे। या सगळ्याचा अहवाल जो आहे तो 11 पानांचा अहवाल तयार केलेला आहे तो आज कोर्टात सादर करतील। त्यामुळे आता कोर्ट काय ऐकून घेतं आणि त्याच्यावर काय आदेश देतं हे महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मीडिया असेल किंवा शीतल तेजवानी असेल यांच्या अडचणीमध्ये नक्कीच वाढ झालेली आहे। आता पोलिसांची भूमिका फार महत्त्वाची आहे। पोलीस या ठिकाणी दिग्विजय पाटील यांना 2 दिवसापूर्वी स्टेटमेंटसाठी बोलवलं होतं, पण त्याची चर्चा कुठे केली नाही। त्यांना वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय का असाही या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। मात्र आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी जे तपासी अधिकारी आहेत त्यांनी 11 पानांचा अहवाल जो आहे तो या ठिकाणी तयार केलेला आहे। सोबत महसूलचेही अधिकारी आज न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे, कारण त्यांची बाजू न्यायालय ऐकणार आहे। त्यांना या प्रकरणाबाबत नक्की काय पुरावे आहेत, काय कागदपत्रे आहेत याचीही चौकशी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज पुणे पोलीस असतील आणि महसूलचे अधिकारी असतील हे दोघंजण शीतल तेजवानीच्या विरोधामध्ये आज उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळणार। नक्कीच निलेश, तर आज कोर्टामध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत, त्याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।